तर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्टार्टिंगला अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून टाका. नंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर प्रोजेक्टमध्ये जा, तर बिटमार्क प्रेसेट ओपन करून घ्या. तर ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ते बिटमार्क प्रेसेट दिसून जाईल. एवढं केल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला खालून 3 नंबरची लेअर भेटेल, तिच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं कलर फिलचं ऑप्शन भेटेल खाली. कलर फिलमध्ये या. ती लेअर बंद असेल तर तिला ऑन करण्यासाठी इथे 4 नंबरला तुम्हाला एक ऑप्शन भेटतं. ते ऑप्शन जर क्लिक केलं तर ती लेअर ऑन होऊन जाईल. अशापर्यंत ते बघू शकता. तर अशापर्यंत तुम्हाला सर्व लेअर इथं ऑन करून घ्यायच्या या पद्धतीने. त्याच्यात पुढे त्याच्या लेअर भेटत्या, यापर्यंत तुम्ही ऑन करून घ्या. एवढं ऑन केल्यानंतर डायरेक्ट यायचं तुम्हाला इथं 14 सेकंदवरची ग्रुप 1ची लेअर आहे, तिच्यावर क्लिक करा. तिला सुद्धा त्या पद्धतीने ऑन करून टाका अशा पद्धतीने. परत एक पुढं तुम्हाला ग्रुप 1ची लेअर भेटेल 17 सेकंदवर, तिला सुद्धा ऑन करून टाका. तर अशा पद्धतीने ऑन केल्यानंतर इथं खाली एक प्लसचा आयकन भेटेल, तिच्यावर क्लिक करा. मीडियामध्ये जा, जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट केला आहे. तर मग ट्रान्सफरमध्ये जातो आणि तिथून त्याला रोटेट करून टाकतो 90 डिग्रीमध्ये या पद्धतीने. असे पण केल्यानंतर तुम्हाला डिलीटच्या शेजारी 3 डॉटचा आयकन, त्याच्यावर क्लिक करून त्याला फिल करून टाका. फिल केल्यानंतर त्याच फोटो क्लिक करा आणि त्याला असं दाबून धरून पूर्ण खाली आणा. सॉंगच्या वर ठेवा त्याला या पद्धतीने. त्याला असे पण ठेवल्यानंतर त्याच फोटोला असे पण नॉर्मली ते मी सेट करून टाकतो अशा हिशोबाने. सेट केल्यानंतर त्या फोटोला मला ठेवायचं ते म्हणजे इथं 12 सेकंदपर्यंत अशा पद्धतीने. 12 सेकंदपर्यंत ठेवल्यानंतर असे पण तुम्हाला ते सर्व दिसून जाईल. एवढे केल्यानंतर डायरेक्ट येते तुम्हाला 12 सेकंदवर. 12 सेकंद राहिल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियामध्ये जा आणि मॉडेलची इमेज ॲड करून घ्या या पद्धतीने. फिल केल्यानंतर ॲरोनुसार पुढचे बिटू यायचं 14 सेकंदवर, पुढचा पाठीतून कमी करून टाकायचा. डायरेक्ट यायचं 14 सेकंद .12 परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक, मीडियामध्ये जा, परत दुसरा मॉडेलची इमेज ॲड करून घ्या या पद्धतीने. ॲरोनुसार पुढच्या पार्ट यायचं, परत मी पुढचा इमेज ॲड करून घेतो. परत ॲरोनुसार पुढचे बिटू येतो, पुढचा पाठीतून कमी करून टाकतो. परत डायरेक्ट यायचं तुम्हाला 17 सेकंदवर अशा पद्धतीने. परत ॲड करून घेतो. अशा पद्धतीने घेतले सर्व इमेज ॲड करून. हे इमेज ॲड केल्यानंतर बॅक या, शेकीपीटची प्रेसेट ओपन करून टाका. तुम्हाला शेकीपीट 1 बघायला भेटेल, त्याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये या. 3 डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी करा आणि बॅक या. बिटमार्कची प्रेसेट ओपन करून टाका. तो ओपन केल्यानंतर 12 सेकंदवरच्या पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्या. इफेक्टमध्ये जा, त्या इमेजवर क्लिक करून इथं 3 डॉटचा आयकन भेटेल, तिथं जाण्याला पेस्ट इफेक्ट म्हणा अशा पद्धतीने. एवढं केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला तो इफेक्ट लावायचा आहे 15 सेकंदवर या पद्धतीने पेस्ट करून द्या. नंतर त्यापुढं लावायचा तो म्हणजे तुम्हाला 17 सेकंदवर अशा पद्धतीने. एवढं केल्यानंतर बॅक या, परत शेकीपीटची प्रेसेट ओपन करून टाका. 2 नंबरचा इफेक्ट आहे, त्याच्यावर क्लिक करून त्याला सुद्धा कॉपी करा आणि बॅक आणि बिटमार्कची प्रेसेट ओपन करून टाका. तर ज्या इमेजला आपला इफेक्ट राहिला तिथं हा इफेक्ट पेस्ट करून द्या या पद्धतीने. अशा जे इमेजला आपला इफेक्ट राहिला त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्या. फायनली एवढं केल्यानंतर फायनली तुमचा व्हिडिओ इथं रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या, इथून तुम्ही व्हिडिओ डायरेक्ट एक्सपोर्ट करू शकता. फ्रेम रेट फुल ठेवा, क्वालिटी हाय करून टाका, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.